नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण लसावी मसावीचा दुसरा भाग बघणार आहोत। पहिला भाग बघण्यासाठी तुम्ही याच चॅनेलवर जाऊन तुम्ही लसावी मसावीचा पहिला भाग बघू शकता। आता दुसरा भाग बघणार आहोत। तर लसावी म्हणजे काय? लघुत्तम साधारण विभाज्य, आणि इथे आहे विभाज्य, आणि मसावी म्हणजे आहे विभाजक। आता विभाज्य आणि विभाजक मधला फरक काय? विभाज्य म्हणजे त्या संख्येच्या पाड्यातील संख्या, आणि विभाजक म्हणजे त्या संख्येला भाग जाणारी संख्या। मग जर मी असं म्हटलं 12चे विभाज्य आणि दुसरं म्हणणार आहे मी 12चे विभाजक, तर तुम्हाला फरक कळेल की नाही? विभाज्य म्हणजे काय करायचं? 12चा पूर्ण पाडा लिहायचा। मग पाडा कधी थांबतो का रे? नाही थांबत। मग थांबत नसला तर त्याला डॅश करायचं। एक 4-5 विभाज्य लिहायचे, 12 1 12, 12 2 24। नेहमी त्या संख्येचे विभाज्य लिहिताना त्या संख्येपासूनच सुरुवात करायची। त्या संख्येचे विभाजक किती हे मोजताना ती संख्या त्यामध्ये आलीच पाहिजे। आता विभाजक म्हणजे काय? 12ला भाग जाणारी संख्या म्हणजे 12 पहिले सुरुवात करायची। 1 ने 12ला भाग जातो, 1 ने 12ला भाग दिल्यावर उत्तर 12च येतं। मग 2 कडे जायचं, 2 ने 12ला भाग जातो, बेस सख 12, परत त्याच्या खाली लिहायचं। 2 नंतर 3 ने 12ला जातो, 3 चोक 12 झाले। नंतर 3 नंतर 4 ने गेला, 5 ने जात नाही, 6 आला, 7 ने जात नाही, 8 ने जात नाही, 9 ने जात नाही, 10 11 12, म्हणजे 12चे विभाजक किती झाले रे? 6। ठीक आहे, पण विभाजक मोजता येतात, पण विभाज्य मोजता येत नाही। 12 2 24, 12 3 36 आणि डॅश। ठीक आहे, आता तुम्हाला लसावी आणि मसावी बेसिक काय ते मी थोडस सांगितले। आता आपल्याला जायचंय हे जे परीक्षेत जनरली विचारतात प्रश्न, ते असे असतात की लसावी आणि मसावी दिलेला असतो। मग तुम्हाला विचारतात मोठी संख्या, लहान संख्या, किंवा त्या संख्यांची बेरीज किती, किंवा त्या संख्यांमधला फरक किती, हे प्रश्न नेहमी परीक्षेत विचारले जातात। तर आता 2 संख्यांचा मसावी दिलाय। आता बघा, मी लिहिते मसावी दिलेल्या गोष्टी मी पहिले लिहिते। मसावी दिलेला आहे 34, लसावी आहे 272। आता लसावी असतो, मसावी म्हणजे काय असतो? फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार। मसावी म्हणजे काय? सामायिक अवयवांचा गुणाकार। आणि लसावी असतो त्याच्या सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार। सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार। मग जर मी लसावी भागिले मसावी केलं, लसावी भागिले मसावी केलं, तर मला येतं 272 भागिले 34। तर याला जर भाग घातलं तर किती येतं? 2 1 2 3 6, बेस सख 12, 2 1 2 2 7 14, 17 ने भाग जातो, 17 8 36 ना, 8 7 8 8 5 13, हा काय आलं? 8 आलं। म्हणजे लसावी भागिले मसावी बरोबर 8। म्हणजेच लसावी असतो सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार, त्याला भागिले सामायिक केलं तर तुम्हाला 8 येतो असामायिक अवयवांचा गुणाकार। म्हणजे अशा 2 संख्या आपल्याला शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार 8 आलेला पाहिजे। पण 8 येताना गुणाकार त्या 2 संख्या या सहमूळ असल्या पाहिजेत। मग आता 8 गुणाकार असणाऱ्या किती संख्या आहेत? पहिला आहे 1 आणि 8, दुसरी आहे 2 आणि 4, बस एवढंच आहे ना। मग आता 2 आणि 4 या सहमूळ आहेत का? नाही, म्हणजे आपल्याला जायचं आहे 1 आणि 8 वर। मग 1 आणि 8 या 2 संख्या अशा शोधल्या की ज्यांचा गुणाकार 8 आलेला आहे। मग आता आपल्याला संख्या शोधायच्यात। मग संख्या शोधताना काय करायचे? त्याला गुणायचे मसावीने। कोणी गुणायचे? मसावीने। म्हणजे संख्या बरोबर लसावी भागिले मसावी करून जी संख्या येईल त्या संख्येचे असे अवयव पाडायचे की त्या 2 सहमूळ संख्या असल्या पाहिजेत, आणि सहमूळ संख्या मिळाल्यानंतर त्याला गुणायचे मसावीने। मग तुम्हाला संख्या मिळणार आहे। मग आता 1 मसावी किती दिलाय? 34, आणि 8 गुणिले 34 म्हणजे किती झाले? संख्या आल्या 34, आणि दुसरी संख्या आली 8 चौक 32, 8 त्रिक 24, 25 26 27, म्हणजेच काय झालं? 34 आणि 272 ह्या संख्या मिळाल्यात। तर आपल्याला
मोठी संख्या विचारली झाली 272, लहान संख्या विचारली ती झाली 34. दोन संख्यांची बेरीज म्हटल्यावर 272 अधिक 34 करणार 306. दोन संख्यांमधील फरक विचारला तर त्यांची वजाबाकी करायची. झालं. म्हणजे 4 प्रकारचे प्रश्न घेतले आपण. लहान संख्या कोणती, मोठी कोणती, बेरीज किती आणि फरक किती. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाणार आहोत. आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत. दोन संख्यांची गुणोत्तर 4:5 आहे. जर त्या संख्यांचा मसावी 15 असल्यास त्या संख्या कोणत्या. आता मगाशी काय दिलं होतं, लसावी आणि मसावी दिल्या होता आणि त्याच्यावरनं आपल्याला संख्या शोधायच्या होत्या. आता इथं त्यांनी दिले गुणोत्तर. आता आपण मगाशी काय काढलं होतं, 1:8 हे गुणोत्तर होतं बरोबर. मग जर गुणोत्तर दिलेलं असेल आणि मसावी दिलेलं असेल, गुणोत्तर म्हणजेच काय असतं, त्या संख्यांचं अतिसंक्षिप्त रूप असतं बरोबर. मग त्या अतिसंक्षिप्त रूपाला जर तुम्ही मसावीने गुणलं तर तुम्हाला त्या संख्या मिळतात. मग काय, जर मसावी आणि गुणोत्तर दिले असेल तर त्या संख्या बरोबर मसावी गुणिले गुणोत्तर. मसावी गुणिले गुणोत्तर. मग आता गुणोत्तर आहे 4:5 म्हणजे पहिली संख्या झाली. मसावी आहे 15, त्याला जर 4 ने गुणलं तर पहिली संख्या झाली 60 आणि दुसरी संख्या झाली 15 गुणिले 5, 15 5 75 म्हणजे 60 आणि 75 हा झाला तुमचा पर्याय. तर त्या संख्या मिळाला तुम्हाला 60 आणि 75. ठीक आहे. आता तिसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे. डायरेक्ट मसावी न देता एकतर त्या सांगतील सहमूळ संख्या असतील, समसंख्या असतील किंवा दोन क्रमवार विषम संख्या असतील तर त्यांचा मसावी न देता उदाहरण दिलं तर आपल्याला ते नियम लक्षात घेऊन मग सोडवायचं असतं. आता इथे दिलेलं आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्यांचा लसावी 910 आहे, त्यांची बेरीज 87 आहे. तर आपल्या त्या दोन संख्यांमधील फरक काढायचा आहे. आता सहमूळ संख्या म्हणजे त्या दोन संख्यांचा मसावी किती असतो, 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो बरोबर. दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो. आता इथे सहमूळ दिले म्हणून आपण हे वापरणार आहे. दोन सहमूळ संख्यांचा मसावी 1 आहे, लसावी दिलेला आहे 910. मग आपलं सूत्र काय सांगतं, लसावी भागिले मसावी बरोबर 910 भागिले 1 म्हणजेच आलं 910. आता या 910चे असे अवयव पडायचे की ते दोन अवयव सहमूळ संख्या असल्या पाहिजेत. आता तुम्हाला माहितीये 91 13 7 91. मग मी सपोज 7 आणि 13 लिहिलं आणि मी याला 0 ठेवला बरोबर. आता मला पहिल्याच याच्यात तुम्ही इथे 130 आणि 7 पण घेऊ शकता. या दोघांचा गुणाकारही 910 येतो. पण आपल्याला दिले त्यांनी बेरीज 83 आहे. मग आता याला मसावी आपण 1 ने जर गुणलं तर संख्या येणार आहे 70 आणि 13. मग 70 आणि 13ची बेरीज आली का 83, आली बेरीज 83. म्हणजेच काय, आपल्या संख्या झाल्या 70 आणि 13. मग त्या संख्यांमधील फरक विचारलाय आपल्याला. म्हणजे 70 आणि 13 मधील काय काढायचं आहे फरक. 3 आणि 7 10, 7 8 2 गेले 5, 57 हे झालं तुमचं उत्तर. चुकलं का माझं, पर्याय चुकलेत. आता इथे पर्याय काय आहे 57 आलं ना आपलं उत्तर. तर इथे पर्याय देताना माझे चुकले, जरा मनाने दिल्यामुळे गडबड झालीये. तर उत्तर आलं 57 हे झालं तुमचं उत्तर. तर मग काय केले बघा, सहमूळ संख्या आहे म्हणून त्यांचा मसावी मी 1 घेतलाय. लसावी भागिले मसावी केले 910 तेच येणार आहे. त्याचे असे अवयव पाडले की त्या दोन सहमूळ संख्या असल्या पाहिजेत. मग मला मिळालं 7 आणि 13. तर 910 आहे म्हणून मी 7वर 0 ठेवला आणि 13. आता आपला मसावी 1च आहे म्हणजे 70 ला 1 ने गुणायचं, 13 ला 1 ने गुणायचं. आपल्याला फक्त टॅली करण्यासाठी ह्या पण संख्या आपण घेऊ शकतो, पण आपल्याला इथं दिलंय त्यांनी बेरीज 83 म्हणून आपण ह्या दोन संख्या नाही वापरू शकत. म्हणून आपल्याला ह्या दोन संख्या वापरायच्या 70 आणि 13. पण विचारले आपल्याला त्या दोन संख्यांमधील फरक. मग आपल्याला संख्या मिळाल्यानंतर आपण काय काढणार आहे त्याचा फरक. 70 मधनं 13 गेले तर तुम्हाला उत्तर आलं 57. हे झालं तुमचं उत्तर. तर अशी बऱ्याच प्रकारची उदाहरणे यशोदीपच्या पुस्तकात दिलेली आहेत. तुम्ही ती सोडवा, सराव करा.
पुस्तकं पोस्टाने तुम्ही मागू शकता खालील नंबरवर. जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.